रेडी. श्री वसंतराव चंदावरकर, पेडर रोड, मुंबई. महोदय, दिनांक 8 फेब्रुवारीला झालेल्या बोर्डाच्या सभेच्या कामकाजाच्या टिप्पणीची एक प्रत आपल्या माहितीसाठी सोबत पाठविली आहे. त्यातील दादर येथे 2 लाख रुपये किमतीच्या जमिनीच्या खरेदीसंबंधीच्या विषयाकडे मी आपले खास लक्ष मुद्दाम वेधू इच्छितो. वरील जमिनीच्या खरेदीसंबंधीची सूचना श्री अविनाश गोगटे यांनी मांडली आणि श्री शिवाजीराव कदम यांनी तिला पाठिंबा दिला. या सूचनेला सभासदांनी जोरदार विरोध केला. त्यांचे म्हणणे असे होते की वरील किमतीस जमीन घेतल्यास वजा जाता त्या रकमेवर 2% जास्त व्याज मिळणार नाही. विशेषतः पैसे गुंतविण्याचे अभिलाभदायी ठरणारे दुसरे काही प्रस्ताव समोर असताना ही जमीन खरेदी करणे कंपनीच्या हिताचे मुळीच ठरणार नाही. जमीन खरेदीच्या सूचनेवर जी चर्चा झाली ती मध्ये सभापतींनी उपस्थित असलेल्या सभासदांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली की श्री गोगटे यांच्या सूचनेचा विचार करीत असताना सदरहू जमिनीची खरेदी ही एक दीर्घ मुदतीची गुंतवणूक होणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यंत जरूर आहे. सभापतींनी असे प्रतिपादन केले की ज्या भागामध्ये ही जमीन आहे तो भाग लवकरच विकास पावणार आहे आणि त्यामुळे साहजिकच जमिनीच्या किमतीत फार मोठी वाढ होणार आहे. त्यावेळी कंपनीला वाटल्यास ती जमीन वाढलेल्या किंमतीत विकता येईल किंवा धंद्याच्या दृष्टीने उपयुक्त असे भरपूर भाडे मिळवून देणारे गाळे तीवर बांधता येईल. त्यानंतर सभापतींचा दृष्टिकोन सभासदांनी एकमताने मान्य केला व श्री गोगटे यांची सूचना एकमताने मंजूर झाली. जोगेश्वरी येथे नवजीवन सहकारी सोसायटीला कंपनीने जे गाळे बांधून दिले आहेत त्यांचे बांधकाम सदोष असल्याबद्दल सोसायटीकडून जे पत्र आले होते त्याचाही विचार बोर्डाने केला हे आपणास कामकाजाच्या टिप्पणीवरून कळून येईलच. याबाबतीत संबंधित इंजिनियर्सकडून आलेले स्पष्टीकरण सभापतींना पुरेसे समाधानकारक वाटले असले तरी सोसायटीला तक्रारीला यत्किंचितही जागा राहू नये म्हणून याबाबतीत तज्ज्ञ व्यक्तीमार्फत आवश्यक ती चौकशी करण्याचे बोर्डाने ठरविले. कामकाजाचे इतर विषय नैमित्तिक स्वरूपाचे असल्यामुळे त्याबाबत स्पष्टीकरणाची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. तथापि एखाद्या मुद्द्याबाबतचे स्पष्टीकरण आपणास पाहिजे असल्यास तसे कळवावे म्हणजे ते मी ताबडतोब करीन. आपला विश्वासू